नाशिकच्या सातपूरमध्ये आज ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन 2000 पदाधिकारी उपस्थित राहणार तर संध्याकाळी नाशिकमध्ये ठाकरेंची जाहीर सभाही होणार। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची आज ईडीकडून चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये ईडीची कारवाई। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुनावणी। न्यायमूर्तींच्या दालनामध्ये सुनावणी होणार। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। पुण्यातल्या रांजण गावातून आज जरांगेंचा मोर्चा पुढे मार्गस्थ होणार। भीमा कोरेगावमध्ये दुपारचं जेवण तर चंदननगरमध्ये मुक्काम करणार। 26 जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार। सरकारने छातीवर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। अहमदनगरच्या सुपेतील सभेमध्ये जरांगे पाटलांचा निर्धार तर सरकार आरक्षण कसं देत नाही ते बघू, जरांगे पाटलांचा इशारा। ठाकरेंच्या याचिकेवर शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाची नोटीस। 2 आठवड्यामध्ये शिंदेना सुप्रीम कोर्टाकडे म्हणणं सादर करावं लागणार। त्यानंतर प्रकरण कोणत्या कोर्टात पाठवायचं यावर निर्णय। मुंबईत भाजपची आज जिल्हानिहाय बैठक। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या नेतृत्वात बैठक। शेलारांसह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना। अयोध्येमधील राम मंदिराचं पहिलं दर्शन TV9 मराठीवर। सोन्याचा दरवाजा, चांदीचं सिंहासन, आकर्षक फुलांची सजावट। राम मंदिराच्या आतील मनमोहक दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। रामलला मंदिरात विराजमान। पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा। गर्भगृहामध्ये विधिवत पूजा। आरतीनंतर रामलल्ला समोर मोदींचा साष्टांग दंडवत। अनेक वर्षानंतर आपले राम आले तर रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत तर भव्य मंदिरात राहणार। प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। दिव्यांच्या लखलखाटामध्ये न्हाऊन निघाली अयोध्या नगरी। हजारो दिव्यांची आरास करत शरयू तीरी दीपोत्सव साजरा। आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी रामभक्तांची गर्दी। पालघर बोईसर धुळे जिल्ह्यामधील पारा 6 अंशांवर। वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार। पुणे नगर महामार्गावर 2 दिवस अवजड वाहतूक बंद। जरांगे पाटलांची आज आणि उद्या महामार्गावरून पदयात्रा असल्यानं पुणे वाहतूक विभागाचे आदेश। रत्नागिरी हापूस आंब्याची आवक कमी असल्यानं आंब्याच्या भावामध्ये तेजी। पुण्यामध्ये 1 हापूस आंबा 516 रुपयाला तर 5 डझनाच्या पेटीला 31,000चा उच्चांकी भाव।